सो मित्रांनो पाहू शकता सध्या वेगाचा बादशाह वर्धन सोबत नेहमीच धावणारा असा महबूब 8001 वैभव शेठ मोठे यांचा महबूब सध्या मुंबईमध्ये तर खूप नाव करतोयच। बिंजोडचा मैदान गाजवत आहे आणि त्याच्यासोबतच नवीन खरेदी आहे मोर्या। आपण महबूब बद्दल आणि मोर्या बद्दल दादांकडून जाणून घेणार आहोत। महबूब बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी। महबूब आणि वर्धनची एकमेकांची साथ म्हणजे यारी दोस्ती अशी आहे, ते एकमेका असल्यानंतर बरोबर ते मैदान गाजवतात। 8001 महबूब मैदानात दाखल आहे आणि नवीन खरेदी मोर्या। आपण दोघांबद्दल जाणून घेणार आहे। सर्वप्रथम दादा आपलं नाव सांगा। विजय भोईर। दादा आताच मी विषय काढला की महबूब 8001 आणि आपला वर्धन 50-50 ही जोडी अशी आहे ती शोलीच्या जयवीरो म्हणजे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र सारखी जोडी एकमेकांना साथ देते आणि जेव्हा जेव्हा ही जोडी मैदानात असते कोणताही मैदान असो विजयाचा गुलाल तो घेऊनच येतो। आणि काय बोलाल त्या जोडीबद्दल? काय त्या जोडीबद्दल बोलू तेवढं कमीच आहे, कारण की जेव्हा जेव्हा ती जोडी प्रत्येक मैदानात पाळलेली आहे तेव्हा तेव्हा त्या जोडीने आम्हाला अक्षरशः म्हणजे गुलाल दिलेलेच आहे, नाराज कुठेही केलेलं नाहीये। प्रत्येक मैदानात ती गाडी सुपरफास्ट धावलेली आहे। दादा मुंबईचं बिंजोड मैदान आपला महबूब गाजवतोयच, घाटावरती कमी पण घाटाची कमी भासून नाही दिली। जेव्हा पहिला साईराज दादांनी भिवंडीमध्ये जेव्हा 3 फेऱ्यांचा मैदान घेतला होता तेव्हा आपला वर्धन आणि महबूबने 3 फेऱ्यामध्ये प्रथम क्रमांक करून बुलेट पटकावली होती। कसं वाटलं तेव्हा दादा? तेव्हा तर आम्हाला एवढा आनंद झालेला का अक्षरशः मन भरून आलेलं। आम्ही म्हणजे आता कसं भावी म्हणजे परत तो मैदान होईल कधी भविष्यात का भूतन भविष्य मैदान होईल तेव्हा आवर्जून आमच्या दोन्ही बैलांचं नाव घेतलं जाईल का या गाडीने 1 नंबर केला होता। आणि आम्ही पण पुढच्या पिढीला म्हणजे येणाऱ्या आमच्या मुलं बाळ असतील त्यांना सगळ्यांना सांगू शकतो का कसा का जेव्हा मुंबई महाराष्ट्र केसरी पहिला मुंबईत 7 फेऱ्याचा मैदान झाला तेव्हा आपल्या बैलांनी तिथे 1 नंबर केलेला। दादा नक्कीच तुम्हाला कल्पना असेलच पण अजून कन्फर्म नाही, भिवंडीचा तर 3 फेऱ्याचा याच वीक मध्ये मैदान होणार आहे। मी कन्फर्म सांगत नाही कारण का थोडस काही बाकी आहेत, ती घडामोडी पूर्ण झाल्यानंतर तो नक्कीच किती तारखेला तो सांगण्यात येईल, मग तेव्हा सुद्धा मैदानात आपला हीच जोडी दिसेल। तीच जोडी, कारण की आपण तिथं 1 नंबर केलाय, तीच गाडी आम्ही त्या मैदानात पळवणार 100%। आणि दादा आपला परेश दादा भंडारी बद्दल काय बोलाल? कारण जेव्हा जेव्हा कोणत्याही मैदानात जरी 2 बैल असली त्यांच्या विरोधात कधी नव्हे ती गाडी एकत्रच झुकली गेली पण असं दुसरा पैरा झाला नाही, मग या यारीबद्दल काय बोलू शकता? काय परेश दादा आणि आमचे संबंध एकदम म्हणजे जीवाभावाचे आहेत, एकदम प्रेमाचे आहेत। आम्ही सगळे म्हणजे एकमेकांना पूर्ण विचारूनच सगळं करत असतो। कधी काय असेल तर कवचित जर बैल आमचा आजारी असेल का शेवटी परेश दादाचा आजारी असेल तर आमचे पैरे कवचित वेगळे असतात, नाहीतर जास्त करून आमची गाडी तीच पळते प्रत्येक वेळी। दादा तुम्हाला चांगलं आठवतं जेव्हा वर्धन आणि महबूब एकत्र पहिला मैदान केला होता कोणता असं लक्षात आहे का चांगला? बार्डीचं मैदान पहिला आणि तिथे काय विजयाचा गुलाल घेतला होता? हो विजयाचा गुलाल, पहिलाच मैदान आम्ही तिथे आणि पहिल्याच मैदानात गाडी सुपरफास्ट धावली। आम्ही चांगलीच गाडी धरलेली तेव्हा, नाव घेत नाही पण सुपरफास्ट धावली गाडी आणि विजय तिथपासून अजून आमचा गुलाल पडलेला आहे। फक्त 1 गुलाल आम्ही हे केलाय थोडा, तो 1 गुलाल सोडून बाकी जेवढे काही शर्यती झाले या दोन्ही जोडीने विजयाचा गुलाल पुढे घेतच आला ना। आजचा पण सर्वांना माहिती आहे महबूब असेल आणि जी काय आज पैरा असेल सर्वांना माहिती का महबूब सोबत आज कोणता पैरा असणार आहे? हो ते झालं। मग काय बोलाल आज काय बैल आमचा वेगाच्या जोरावर तो सगळं नाव तो करतोय, मालकाचं होतंय, आमच्या गावाचं पूर्ण सगळ्यांचंच नाव करतोय तो आज पूर्ण त्याच्या जोशानुसार तो पळून दाखवेल आणि आज पण तो गुलाल घेणार एवढी 100%। दादा महबूब आपल्या धावण्याला कितव्या वर्षी आला? आज तो 6 वर्ष 6 दाती मला वाटतं 6 दाती। तो कोणत्या वर्षी आपल्या बदलापूर मध्ये आला? बैल येऊन आपल्याला 4 वर्ष झालती। बैल 2 वर्ष आजारी होता, लाळीत सापडलेला, त्यामुळे बैल आपण काय काढला नव्हता बाहेर। आता मागच्या वर्षीपासून बैल
जास्त स्पीडनी पळतोय, जेवढा आहे तेवढा त्याचा स्पीड. दादा वर्धन तर आताच मुंबईमध्ये आला, मग त्याचा पैरा झाला बार्डीला, तुम्ही बोलता तिथून तो गुलालच घेतला. याच्या आधी महबूब सोबत कोण पैरा असायचा दादा? त्याच्या आधी महबूब सोबत आपले दावडीचे रिपेश जालेंदर पाटील यांचं लक्ष, ती गाडी पण तेवढ्याच स्पीडला धावायची. आज जेवढी म्हणजे आवर्जून त्यांचं पण नाव घे, कारण की त्या गाडीचा पण एकही गुलाल पडला नव्हता मागच्या वर्षी. सगळ्या बिंजोरच्या सगळ्या गाड्या आम्ही मारलेल्या त्या बैला. दादा आजचा उसाटणा मैदान, आणि उसाटणा मैदान हा सर्वांचाच आवडीचा मैदान असतो, कारण प्रत्येकाचा बैल या मैदानात एकतरी गुलाल घेतो. हो. तर आज या मैदानाबद्दल काय बोलाल? आणि आज मोठमोठ्या बिंजोरच्या शर्यती आहेत. मैदान कसं आहे, दादांचं नियोजन एकदम व्यवस्थित असतो, सगळं एकदम व्यवस्थित. सुट्टीला कोण मधीत नाही गाडी टाकत, त्यांचे कमिटी एकदम म्हणजे नियोजन एकदम सुंदर असतं. दादा आता बिंजोडचा मैदान काही दिवसातच संपणार आहे, म्हणजे जूनचा 15 तारखेपर्यंत राहील, कारण पावसाला आपल्याकडे सुरू होईल. मग तेव्हा महबूब घाटावरती वगैरे दिसेल का? घाटावर दिसेल ना बैल. मग तेव्हा बैल आता पण घाटावर ये जा करतच असतो. जेव्हा तिथे त्यांच्या गावाचं मैदान असतो तेव्हा आम्ही आवर्जून, कारण की कसं बैल तिथे त्यांचा पण तेवढाच आहे, ते पण तेवढे जीव लावतात. त्या हिशोबात आम्ही बैल, ते जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही बैल पाठवतो तिथे वरती पाळायला. दादा काय बोलाल अजून या जोडीबद्दल काय बोलाल? कारण का मुंबई गाजवत तर घाटावरती सुरू होईल, तेव्हा ही जोडी नक्कीच एक दिवस 100% नाही, घाटावर पण ही जोडी तुम्हाला पाळायला दिसेलच. नक्कीच दादा. दादा तुम्ही छोटे आता आलाय आपल्याकडे नवीन खरेदी मोर्या, आणि हा बैल पण मैदानात उतरलाय, काय बोलाल या बैलाबद्दल? त्या बैलाबद्दल बोलायचं म्हणजे आम्ही त्याला पळ बघितलेला दादांनी, वैभव शेठ दादांनी बघितलेला त्याचा पळ आम्हाला दाखवला. तर दादा बोलतो बैल घ्यायचा का? आम्ही बोललो दादा आपल्या इथे आहेत बैल, दादाला आवडलेला, बोललो घ्यायचा. मग बैल घेतला. बैल आम्ही एक दिवस उतरवला, लगत दुसऱ्या दिवशी त्याला पळायला नेला, आणि 2चा किती नंबर केला, मुंबई महाराष्ट्र केसरी. तो वायो म्हणून बैल आहे आदात, त्याच्यात पळवला. त्याच्यात एवढी फास्ट गाडी धावली का तिथे पहिल्याच मैदानात त्यांनी आम्हाला गुलाल दिला, पब्लिकने पळून ते पण. अच्छा, म्हणजे याचा आज पण याची शर्यत करणार आहेत का तुम्ही? आज बघू, चाललंय पण मोठं नियोजन येतं, त्यामुळे जरा त्याला थांबू. अच्छा, मग नक्कीच 31 तारखेला नक्की दिसणार. 31 तारखेला याच मैदानात बोनिवली असेल तर बोनिवली हा सॉरी 31 ला मला वाटतं बोनिवली मैदान आहे. त्या बोनिवली मैदानात नक्कीच त्याला जिथे मैदान असेल तिथे नक्की दिसणार. मग त्याचं पैरा वगैरे काही ठरलेलं आहे का? नाही, घालू आम्ही चांगलाच टाकू बैल. नक्कीच. आणि घेतलाच पहिलाच गुलाल घेतला, आणि नक्कीच आपल्या महबूब 8001च्या पावलावरतीच पाव ठेवून तो तसाच तो हा विजयाचा गुलाल घेतला, आणि त्याचा स्पीड सुद्धा तसाच असेल. कुठल्या गावातून खरेदी केला होता? नाशिकवरून येत. आणि कितीची खरेदी काय सांगू शकाल? 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपयाची. आणि नक्कीच दादा हा वर्ष मुंबई आणि घाटावरती सुद्धा त्याला नेलं जाईल, घाट सुद्धा गाजवेल, घाटावर पण जाणारच आहे, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. सो महबूब बघा मित्रांनो एकदम निवांत बसलाय आणि शांत आपल्या छत्रेछायेखाली थोडासा आराम करताना, कारण का त्याला आज शर्यत नक्की जिंकून यायची, आणि मोठी शर्यत आहे, आणि जिथे वर्धन आणि महबूब असेल तिथे शर्यतीचं जिंकून गुलाल घेतलंच जातं. सो खूप सारे शर्यती होतात, 100तून एखादी शर्यत हरली असेल, पण बाकीच्या शर्यती जिंकतच आल्या, असा हा महबूब 8001. आजारी असताना सुद्धा दादा तो कुठे कमी पडला नाही, बिलकुल नाही. सो चला मित्रांनो भेटूया आता.